ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार की कशा पद्धतीने चारी बाजूंनी आता सुभेदार सचिनची गोची करणार, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिताच्या मनामध्ये प्रिया तिचं स्थान मिळवणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाणून घेऊया. तर आता इकडे सायली आणि अर्जुन पहिले तर त्या बाईला भेटायला गेलेले असतात. मग आता तिला भेटल्याच्या नंतर सायली अर्जुन तिला विचारतात की तुझं नेमकं काय केलं होतं नुकसान प्रियाने ते आम्हाला सांग. मग ती बाई आता सांगू लागते की माझ्या मुलाला ह्या बबलीने हँडिकॅप केले. अहो माझं पोरगं आता चालू फिरू शकत नाही. हे सगळं केलं आहे त्या पोरीनं माझं नुकसान. एवढं मोठं पोरगं माझं पण काही नाही करू शकत. त्यावर आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की हिच्या मनामध्ये बबलीबद्दल म्हणजे प्रियाबद्दल खूपच राग आहे. मग ते लोक तिला विचारतात की उद्या जर वेळ आली की प्रिया किती नालायक आहे, ती किती खोटारडी आहे हे जगाला सांगण्याची, तर तुम्ही आमची मदत कराल का? त्यावर ती म्हणते हो नक्की करेन की. त्याबरोबर मग पुढे ती म्हणत असते माझ्या लेकाचा बदला मला तवाच घ्यायचा होता, पण तेव्हा मला नाही जमलं. पण आता मी तिला थोडी सुखी सोडणार आहे. आता जर तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला भेटलं की नाही तरी मी करीन, कारण तिनं लहानपणी केलेला गोंधळ माझ्या लेकाला आज पवतर भोगावा लागला आहे बघा. त्यानंतर मग आता ती म्हणते मला जेवढं माहिती होतं तेवढं समजा मी तुम्हाला सांगते. आणि मग ती म्हणते की त्या पोरीनं जेव्हा माझ्या लेकाला अपंग केला त्याच्यानंतरच त्या सदानं मैनानं तिला विकून टाकली, कारण ती पोरगी आता काही कामाचीच नव्हती. मी त्या पोरीला जिथे सोडलीच नसती हे त्यासनी माहीत होतं ना, म्हणून मग त्यांनी तिला त्या बाईला विकून टाकली. ती पोरं कामाला ठेवायची म्हणजे भिका वगैरे मागाया. मग मी त्या बाईला हुडकत त्या बाई पावतर पोचलो. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर मला कळलं का तोपर्यंत बबलीनं तिच्या घरात बी चोरी केली होती आणि बबली पळून गेली होती. मग त्याच तर बाईनं मला पोलिसात तक्रार करायला सांगितली होती. मी तक्रार केली बी होती, पर ती बबली काय पोलिसांच्या हाती लागली नाही. त्यानंतर हे सगळं ऐकून अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की बापरे प्रिया किती विचित्र मुलगी होती ते. मग आता सायली त्या बाईला म्हणते ताई खरंच तुमचे खूप आभार झाले, तुम्ही आम्हाला खूप माहिती पुरवलीत. बरं आता या तुम्ही, जर आम्हाला तुमच्या मदतीची काही गरज लागली तर आम्ही नक्की जरूर तुम्हाला कळवू आणि मला अशा आशा आहे की तुम्ही आम्हाला नक्की मदत कराल बबलीबद्दलची सगळी माहिती शोधायला. त्यावर ती बाई होकार देते आणि तिकडनं ती निघते. आता इकडे प्रियाला कल्पनाने घरामध्ये थोडाफार भाजी वगैरे हव्या असतात, बाळासाठी दूध हवं असतं, ते सगळं आणायला बाहेर पाठवलेलं असतं. आता प्रिया म्हणत असते अरे यार या रखरखत्या उन्हामध्ये बरोबर ह्या कल्पनाला मलाच बाहेर पाठवायला मिळालं का काय? त्या घरात त्या बाळाचं कौतुक, असं बाळाचं कौतुक चाललं आहे जसं काय जगातलं पहिलंच बाळ आहे. आम्ही काय लहान नव्हतो का? आता आम्ही काय लहान नव्हतो का असा विचार करत ती पुढे चाललेली असताना तिच्या डोक्यात तेही चक्र फिरत असतं की सायली अर्जुन दोघंच जण कुठे गेले असतील, काय करायला गेले असतील, हल्ली त्या दोघांचं काय सुरू आहे मला काहीच कळत नाही. घरातल्या सगळ्यांनी नुसतं मला कामात कोंडून ठेवलेलं आहे. आता ती बोलत बडबडत चालत विचार करत पुढे चाललेली असतानाच आता तिला तिकडे इथे दिसते ती म्हणजे ती बाई. आता त्या बाईतला बघून आता प्रिया म्हणते ह्या बाईला मी कुठंतरी बघितलं आहे असं मला राहून सतत वाटते. ही बाई कुठे बघितली आहे मी? आणि मग आता प्रियाच्या लक्षात येतं अरे ही तर वंदना जाधव आहे, जिच्या मुलाचा पाय मी लहानपणी मोडला होता आणि हिचा मुलगा कायमचा अपंग झाला. तेव्हाच तर माझ्या आईवडिलांनी मला त्या बाईला भीक मागायला विकली होती ना. अरे रे जर हिने मला बघितलं तर खूप मोठी गफलत होईल, मला लपलं पाहिजे. प्रिया आता पहिले तर एका आडूबाजूला जाऊन उभी राहते, पण मग प्रिया विचार करते पण मग ही आता इकडे पनवेलमध्ये काय करत असेल? एवढी वर्षात ही मला कधीच दिसली नाही, आता बरोबर ही काय करत असेल पनवेलमध्ये? माझ्या विरोधातला कुठलाही पुरावा सध्या सायली अर्जुनला सापडेल असा शिल्लक राहिलेला नाही, पण जर ही सायली अर्जुनच्या हाती लागली तर खूप मोठा गोंधळ होईल. पण नाही असं काही बोलून करून चालणार नाही. बघायला पाहिजे पहिलं तर की ही वंदना आजही मला ओळखते का. मग प्रिया वंदनाच्या जवळ येते आणि म्हणते मावशी 344 कधी येईल? त्यावर मग ती म्हणते 344 ना? अगं आत्ताच गेली बघ पोरी. आता इकडे वंदना प्रियाला ओळखत नाही की हीच लहानपणीची बबली आहे आणि हिच्यामुळेच माझा मुलगा अपंग झाला आहे. त्यामुळे ती आता प्रियाला अगदी प्रेमाने उत्तर देते 344 आत्ताच गेली 10 मिनिटांपूर्वी. आणि मग आता ती पुन्हा तिच्या विचारात मग्न होते. ती विचार करत असते की मी सायली आणि अर्जुन साहेबांना नक्की मदत करणार. माझ्या पोराला जर त्यांच्यामुळं न्याय मिळणार असेल, माझ्या पोराला जर चांगलं मिळणार असेल समजा, तर मग काय हरकत आहे? त्या
न माझ्या लेकाला अपंग केला आणि स्वतः मात्र बाहेर मस्त मजेत आयुष्य जगते. त्यावर लगेचच इकडे प्रिया म्हणू लागते, हो का, आता 10 मिनटापूर्वी गेली आहे म्हणजे काय पुन्हा अर्ध्या तासाशिवाय येणार नाही. आता अर्धा तास मला इथंच उभं राहावं लागणार याचा अर्थ. पण काकू काय हो, तुम्ही कुठे चाललाय? नाही म्हणजे मगापासून बघते तुम्ही इथेच उभे आहात. मी भाजीपाला वगैरे घेताना इकडे बस स्टॉपवर पडते ना नजर, म्हणून तुम्हाला इकडे बऱ्याच दिवसांनी काय पहिल्यांदाच बघितलं. ते काय आहे ना, मी इकडेच राहायला आहे, पण तुम्ही मला पहिल्यांदाच दिसलात. नवीन आलाय का हो तुम्ही इकडे राहायला? कुठे चाललाय का बाहेर? आता प्रिया ही तिला प्रश्न विचारत असते. ती प्रियाकडे एकटक बघत असते. प्रिया म्हणते, अहो काकू असं काय बघताय? सहजच आपलं एक माणुसकी म्हणून विचारलं. बोला की, कुठे बाहेर वगैरे चाललाय का? त्यावरती प्रियाला म्हणते, तू काय एवढे प्रश्न विचारतेस ग मला? तुला काय माहिती गोळा करायची आहे का? त्यावर मग मात्र प्रिया घाबरते आणि गप्पच बसते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिता आणि सचिन, आता यांचं चांगलं सुरू असतं. अस्मिताने तिचं डेबिट कार्डसुद्धा आता सचिनला दिलेलं असतं. त्यानंतर आता बाळाचं बारसं करायचं, त्यामुळे बारशाकरता काही खरेदी करायची असते आणि ती करण्यासाठी कल्पना आणि अस्मिता ह्या दोघीजणी गेलेल्या असतात. आणि त्यावेळी आता खरेदी वगैरे करून झाल्याच्या नंतर नेहमी बिल भरण्यासाठी अस्मिता तिचं क्रेडिट कार्ड वापरते किंवा डेबिट कार्ड वापरते. पण आता ह्यावेळी अस्मिता तिचं कार्ड न काढता कल्पनाला म्हणते, मॉम अगं ऐक ना, ॲक्च्युली काय झालं ना, सचिनला पैसे हवे होते, त्यामुळे मी माझी कार्ड त्याला दिलेली आहेत. अगं त्या साक्षीने त्याचं एक माझं क्रेडिट कार्ड जे होतं ते कापून फेकून दिलं आणि माझं डेबिट कार्ड आत्ता सध्या सचिन वापरतोय, त्यामुळे माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर तू एक काम कर ना, इथे तू पेमेंट कर ना प्लीज. घरी गेलो ना आपण की मग हवं तर मी सचिनला सांगेन बँकेतून पैसे आणायला आणि तुला द्यायला. सध्या तू प्लीज पेमेंट करशील प्लीज मॉम. त्याबरोबर आता कल्पनाला खरं तर अस्मिताने केलेला व्यवहार आवडत नसतो. इतक्यात आता अस्मिताला तिथे आणखीन एक बाळाचं छान दुपटं दिसतं. त्यावर अस्मिता म्हणते, मॉम मॉम थांब थांब थांब, बिल पे करू नको, मला ते सुद्धा हवं आहे. आणि मग ती जाऊन ते दुपटं घेऊन येते आणि मग ती आता लगेचच कल्पनाला बिल पे करायला लावते. कल्पना बिल वगैरे तर तिथे भरते, काही बोलत नाही. पण घरी आल्यावर ती आता प्रतापच्या कानावरती ह्या गोष्टी घालत असते. ती म्हणत असते, अहो आपण अस्मिताच्या बँकेत दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करतो, जेणेकरून अस्मिताला आपल्याकडे पैसे मागावे लागू नये किंवा ती कामाला जात नाही, तिच्याकडे पैसे नाही अशी कुठलीही भावना तिच्या मनात येऊ नये. तिला तिचे खर्च स्वतंत्रपणे करता यावे, तिला हवी असलेली गोष्ट घेता यावी यासाठी. पण आता तर अस्मिताने हद्दच केली. त्या सचिनला घरात राहायला सांगितलं तोपर्यंत ठीक होतं, पण आता चक्क तिने तिचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड दोन्ही त्या सचिनला देऊन टाकलं होतं. त्यातलं क्रेडिट कार्ड म्हणे त्या साक्षीने कापून टाकलं आणि आता क्रेडिट कार्ड नाही म्हणून मग तिने डेबिट कार्डसुद्धा सचिनलाच दिलं आहे. मला काय वाटतं हे सगळं चुकीचं आहे. अहो आपण आपल्या मुलीला देत असलेले पैसे तो सचिन स्वतः वापरतोय, हे कसं चालेल असं? आणि अस्मिता अजून किती दिवस हे सगळं करत राहणार आहे मला हेही समजत नाही आहे. अस्मिताचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललं आहे. हल्ली सचिनला ती क्रेडिट कार्ड काय देते, डेबिट कार्ड काय देते. अहो सचिनने तिच्या डोळ्यावरती कसली पट्टी बांधली आहे मला कळतच नाही आहे. मला अस्मितातच खूप राग येतो. त्यावर प्रताप म्हणतो, इट्स ओके कल्पना, हे बघ तू सध्या रागराग करू नकोस. आपण आता अस्मिताला दुखावणं म्हणजे चुकीचं ठरेल, कारण आता सध्या आपण जर अस्मिताला काही बोलायला गेलो तर अस्मिता भावनिक होईल. त्यापेक्षा माझ्याकडे एक सोपा मार्ग आहे. आत्ता जे पैसे सचिन काढेल ते त्याला मिळू देत, पण आता मी एक काम करतो, मी आता अस्मिताच्या अकाउंटवरती त्या पैसे ट्रान्सफर करणं बंदच करून टाकतो ना. आणि जरी अस्मिताने मला काही मागितलं तर मी तिला म्हणेन, तुला जी वस्तू हवी आहे तू मला ती वस्तू सांग, मी तुला वस्तू आणून देईन. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, डॅड इट्स रिअली टू मच गुड आयडिया. आणि तसंही अस्मिताईला मुळात खरंच पैशांची काहीही गरज नसते, कारण घरातलं सगळं तर बायको आणि आई मॉम बघते. मग अस्मिताईला जर काही हवं असेल तर ती त्यांनासुद्धा सांगू शकते की त्या बाजारात जाताना. त्याबरोबर आता लगेचच इकडे कल्पना म्हणते, हो अगदी बरोबर. तर आता इकडे आता सचिनने अस्मिताच्या अकाउंटमधले सगळे पैसे काढून घेतलेले असतात आणि त्याला आता आणखीन पैसे हवे असतात. मग तो अस्मिताला म्हणतो, अस्मी अगं तुझ्या अकाउंटमधले सगळे पैसे संपलेले आहेत आणि मला आणखीन पैशांची गरज आहे, आपण आता काय करायचं मला काही सुचत नाही. यावर मग आता इकडे ती म्हणत असते, खरं तर दरवेळी डॅड म्हणजे मला सांगायची गरज न लागण्याआधीच बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करतात, पण यावेळी असं कसं झालं, कसे पैसे संपले मला कळत नाही आहे. बट इट्स ओके, डोंट वरी सचिन, मी एक काम करते, मी डॅडना सांगते तुझ्या माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायला. सध्या ते तूच वापरतोस ना म्हणून पटकन तुझं अकाउंट आलं तोंडात. सचिन म्हणतो, ओके ठीक आहे स्वीट हार्ट, पण प्लीज
लवकर काय करायचं आहे ते बघ. त्यावरती म्हणते हो हो सचिन, अरे आता आपण जेवायला गेलो ना दुपारी की मग मी लगेचच डॅडना सांगते की ते तुझ्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करतील, ओके. त्यावर तो म्हणतो त्याआधी आपण ब्रेकफास्टला जाऊ ना. त्यावरती म्हणते बरं बाबा, एवढी घाई असेल तुला तर मग मी ब्रेकफास्टच्या वेळीच डॅडना सांगते बस. त्यानंतर मग अस्मिता ही ब्रेकफास्टला बसलेली असते. त्यावेळी ती आता प्रताप आल्यावर प्रतापला म्हणते डॅड, अहो माझ्या बँक अकाउंटमधले पैसे संपलेले आहेत. दरवेळी तर तुम्ही पैसे संपण्या अगोदरच अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करता, पण यावेळी तुम्ही पैसे ट्रान्सफर केले नाही आहेत आणि मला पैशांची गरज आहे. तर प्लीज लवकरात लवकर माझ्या अकाउंटवर तुम्ही नेहमी जसे पैसे ट्रान्सफर करता तसे पैसे ट्रान्सफर करा ना. त्याबरोबर आता प्रताप हा काहीच उत्तर देत नसतो. मग आता अस्मिता म्हणते डॅड, अहो काय झालं, तुम्ही उत्तर का देत नाही आहात. त्यावर प्रताप म्हणतो अगं अस्मिता, ॲक्च्युली काय झालं आहे ना, सध्या माझ्या बँक अकाउंटचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे माझे अकाउंट हे फ्रीज झालेले आहेत. त्यामुळे मला पैसे ट्रान्सफर करता येतच नाही आहेत. म्हणून खरं तर मी तुझ्या बँकेत पैसे नाही ट्रान्सफर केले. आणि बाळा, अगं आत्ता तूच म्हणालीस ना की मी तू बोलायच्या आधीच पैसे ट्रान्सफर करतो म्हणून, मग तुला सांगायची मी गरज लागू दिली असती का. मला खरंच ट्रान्सफर करता नाही येणार पैसे. आणि जर तुला काही वस्तू वगैरे हवी असेल तर तू मला सांग ना, मी तुला आणून देईन किंवा कल्पना नाही तर सायली आणून देतील. त्यावेळी आता बरोबर अस्मिताच्या लक्षात येतं की ती सचिनला कार्ड देते, म्हणून खरं तर प्रताप तिला पैसे देत नाही आहे. मग ती म्हणते अच्छा, म्हणजे मॉमने घरी येऊन तुम्हाला लगेच सांगितलं वाटतं माझं डेबिट कार्ड मी सचिनला दिलं आहे म्हणून तुम्ही मला पैसे देत नाही आहात ना. डॅड, अहो पण सचिनने माझे पैसे वापरले तर काय फरक पडतो. मी आणि सचिन मुळात कुठे वेगळे आहोत. नवरा बायको हे एकच असतात, हे तुम्हीच शिकवलं ना मला लहानपणापासून. जाऊ दे, मला ना कुणाशीही काही बोलायचंच नाही आहे. तुम्हाला कोणाला मला समजूनच घ्यायचं नाही आहे. नाही द्यायचेत ना डॅड तुम्हाला मला पैसे, नका देऊ, काही हरकत नाही. एवढं म्हणत आता अस्मिता नाश्त्याच्या ताटावरून उठते आणि निघून जाते. आता हे सगळं काही प्रिया बघते. प्रिया विचार करते वा 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 वा, सध्या ह्या अस्मिताचं घरात सगळ्यांबरोबरच खटके उडत आहेत. त्यामुळे आता हिचं माझ्याशी जुळणं जरा सोपं आहे. मग आता अस्मिता हिचं बोलणं सगळं तर प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया लगेच घाईघाईने धावत पळत तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता बेडरूममध्ये येऊन ती अश्विनला म्हणत असते अश्विन, अरे मला ना खूप वाईट वाटलं रे आज. अरे बघ ना, अस्मिताताईंना पैसे हवे होते आणि म्हणून अस्मिताताई बाबांकडे पैसे मागत होत्या तर बाबांनी त्यांना पैसे दिले नाही. म्हणजे आता बघ, अस्मिताताईंची डिलिव्हरी नुकतीच झाली आहे, मग त्यांना काही खावं प्यावंसं वाटत असेल किंवा त्यांच्या बाळासाठी काही नवीन नवीन वस्तू खरेदी कराव्या वाटत असतील, काही खेळणी आणावी वाटत असतील. अरे डिलिव्हरीनंतर बायकांचं मन पूर्णपणे चंचल होऊन जातं रे. त्यांच्या मुलांसाठी काय काय करावं आणि काय काय नाही असं त्यांना होऊन जातं. पण बघ ना, बाबांकडे अस्मिताताईंनी पैसे मागितले तर सरळ बाबांनी पैसे द्यायला नकार दिला आणि सध्या बिचारे सचिन भाऊजींकडे सुद्धा पैसे नाही आहेत. त्यामुळे ते सुद्धा अस्मिताताईला देऊ शकत नाही. बिचाऱ्या अस्मिताचं मन मोडलं, मला खूप दुःख वाटतंय रे. त्याबरोबर मग ती म्हणते तुझ्याकडे जर पैसे असतील तर तू दे ना अस्मिताताईंना पैसे आणि थोडे जास्त दे. म्हणजे कसं त्यांना सारखे सारखे मागायला लाज वाटायला नको ना. नंतर देतील की सचिन भाऊजींच्या कामाचं सगळं व्यवस्थित झालं की अस्मिताताई आपले पैसे. त्यावर मग अश्विन म्हणतो तसं काही नाही आहे, मी देतो तुला पैसे. आणि मग तो 1,00,000 रुपये रोख रक्कम काढतो आणि म्हणतो सध्या एवढीच कॅश आहे माझ्याकडे घरात, तू दे ही अस्मिताताईला. मग लगेचच प्रिया ते पैसे घेऊन अस्मिताकडे येते आणि अस्मिताला म्हणते अस्मिता हे घे पैसे, तुला पैसे हवे होते ना, हे घे. मी अश्विनला सांगितलं आणि अश्विनने सुद्धा लगेच पैसे दिले तुझ्यासाठी. मी बोलल्याबरोबर अगं अस्मिता इट्स ओके गं, सध्या तू आई होणार झालेली आहेस त्यामुळे तुला तुझ्या बाळासाठी काहीतरी करावं घ्यावं वाटत असेल तर काय हरकत आहे. आणि सचिन भाऊजींना जरी तू पैसे देत असशील तरी काय फरक पडतो, शेवटी ते सुद्धा या घराचाच भाग आहेत ना. त्यावर आता सायलीने इकडे प्रियाला अश्विनकडनं पैसे घेतानाही पाहिलेलं असतं आणि अस्मिताला येऊन पैसे देतानाही पाहिलं असतं. त्यामुळे आता सायली विचार करते बाप रे, प्रियाला अस्मिताताईंबद्दल एवढी काळजी आणि एवढं प्रेम कधीपासून वाटू लागलं. 1 रुपया ही दुसऱ्याला न देणारी मुलगी, 1 रुपया तर खूप दूरची गोष्ट, 25 पैसेही एखाद्याला न देणारी मुलगी, न सोडणारी मुलगी, चक्क अस्मिताताईंसाठी अश्विन भाऊजींकडनं 1,00,000 रुपये मागून घेऊन आली. नाही नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. प्रिया हे जे काही अस्मिता ताईंसाठी जे करते ना त्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे, काहीतरी गफलत आहे. प्रिया एवढं का बरं करत असेल अस्मिताताईंसाठी शोधून काढायलाच हवं. तसंही प्रियाला खरं तर कोणाची काहीच पडलेली नसते, पण जर अस्मिताताईंच्या बाबतीत ती एवढा विचार करते, अस्मिताताईंची एवढी काळजी करते तर नक्कीच प्रियाच्या डोक्यात अस्मिताताईंना घेऊन काहीतरी मोठं सुरू आहे. नक्की आता प्रियाच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे बघितलं पाहिजे.
सायली आता विचार करू लागते प्रियाच्या डोक्यात नेमकं काय सुरू असेल, प्रिया काय एवढं सगळं खोटं खोटं चांगलं वागत असेल. तर दुसऱ्या बाजूला आता अस्मिताला मात्र खरोखरच प्रियाबद्दल म्हणजे अप्रूप वाटू लागतं. ती विचार करते खरंच मी सायलीबरोबर एवढं चांगलं राहू लागली आहे, एवढं चांगलं वागते, चांगलं बोलते, तरीसुद्धा सायलीने माझी बाजू घेऊन मॉमना आणि डॅडना नाही समजावलं. उलट जर सायलीने सांगितलं असतं तर मॉम आणि डॅडने लगेचच माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले असते. मी तन्वीबरोबर एवढं वाईट वागते, तिला घालून पडून बोलते, तिच्याशी कशी पण वागते, तरीसुद्धा तन्वीने माझ्यासाठी जाऊन अश्विनला कन्व्हिन्स केलं. अश्विनसुद्धा पैसे द्यायला नाही म्हणालच असेल, पण तरीही तन्वीने त्याला कन्व्हिन्स केलं आणि मला पैसे आणून दिले. वरून ती मला असंही म्हणाली की या दिवसांमध्ये पैशांची गरज पडते किंवा सचिनला पैसे दिले तर त्यात काहीही चुकीचं नाही आहे. याचा अर्थ एकच, आता खरोखर तन्वी बदलते आहे. तन्वी किती चांगलं वागू लागली आहे, तन्वी किती सगळ्यांची काळजी करते, तन्वी किती घरच्यांचा विचार करते, स्पेशली माझा आणि सचिनचा विचार ह्या घरामध्ये सध्या कोणीच करत नाही, पण तरीही तन्वी मात्र आमचा विचार करते. खरंच मी तन्वीबरोबर जे काही वागते आहे ना ते सध्या खूप चुकीचं आहे. आता मात्र मी तन्वीबरोबर चांगलं वागायला हवं. आता जर ती माझ्यासाठी चांगलं करते तर मीही तिच्याशी चांगलं बोलायला हवं. तर दुसऱ्या बाजूला आता अर्जुन घरी आल्यावर मग सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्हाला माहिती आहे का आज घरात काय झालं, अस्मिताताईंनी त्यांचं डेबिट कार्डसुद्धा सचिन भाऊजींना देऊन टाकलेलं आहे. ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना कळाली. त्यानंतर आईबाबांनी तुमच्या समोरच ठरवलं होतं की आता अस्मिताताईंना पैसे द्यायचे नाही. आणि मग जेव्हा नंतर अस्मिताताई खाली नाश्ता करायला आल्या होत्या तेव्हा ही गोष्ट त्यांनी अस्मिताताईंना सांगितली की पैसे देणार नाही म्हणून. म्हणजे असं स्पष्ट नाही बोलले बाबा, ते म्हणाले की माझे बँक अकाउंट फ्रीज झालेत वगैरे, तर मला पैसे ट्रान्सफर करता येणार नाही. पण मग तुम्हाला माहिती आहे आठवं आश्चर्य काय घडलं, चक्क प्रिया अश्विन भाऊजींकडे गेली आणि अश्विन भाऊजींकडनं तिने 1,00,000 रुपये घेतले आणि ते पैसे तिने अस्मिताताईंना दिले. अहो जी मुलगी कधी कोणाला 1 रुपयाही फुकट न सोडणारी, आज चक्क तिने अश्विन भाऊजींकडनं अस्मिताताईंसाठी 1,00,000 रुपये घेतलेत. मला ना ह्या सगळ्यामध्ये नक्की काहीतरी गडबड वाटते. अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर बोललीस तू सायली, प्रिया एवढं सगळं चांगलं करणं कधीच शक्य नाही आहे. नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी विचित्र सुरू आहे आणि म्हणूनच त्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. नेमकं तिच्या डोक्यात काय सुरू आहे ना हे शोधून काढलंच पाहिजे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.